आपल्यासोबत अशोक चव्हाण फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। चव्हाण जी, आपण पाहतोय की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालेलं आहे, काय आपल्या भावना? मनमोहन सिंग साहेबांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी नुकतीच कळाली। ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ICU मध्ये झाले आणि वाटलं होतं की ते बरे होऊन बाहेर निघतील, परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं आणि त्यांचं दुःखद निधनाची बातमी यातच प्राप्त झाली। त्यांच्या निधनाने भारताचा एक अतिशय प्रामाणिक राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिक, कुठल्याही प्रकारचा कलंक नसलेला आणि एक प्रामाणिकपणे देशाची सेवा करणारे अशा प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग यांची खाती होती। आणि मला जरूर काही जुन्या आठवणी आहेत त्यांच्या सोबतच्या। शंकरराव चव्हाण साहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी एकत्रपणे काम केलं होतं। नांदेडला प्रचार सभेमध्ये आले असताना त्यांनी पंतप्रधान या नात्याने जाहीरपणे सांगितलं होतं की शंकरराव चव्हाण साहेब माझे राजकीय गुरु आहेत आणि मी त्यांच्या बरोबर त्यांच्या हाताखाली मी नियोजन आयोगामध्ये काम केलेलं आहे। जाहीरपणे सांगणारा देशातला एक विनम्रपणे वागणारा असा पंतप्रधान हा आज आमच्यातून गेलेला आहे। मनमोहन सिंग साहेब हे मनमिळावू शांत स्वभावाचे आणि राजकारणामध्ये सचोटीने आणि प्रामाणिकपणे ज्यांनी आपलं पूर्ण जीवन कार्य व्यतीत केलं अशा प्रकारचे त्यांचं व्यक्तिमत्व होतं। त्यामुळे सर्वांचे एक चांगले संबंध असणारा एक प्रामाणिक मितभाषी आणि एक आपली राजकीय कारकीर्द ज्यांनी अतिशय सांभाळून देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्यांनी केला। वित्तमंत्री या नात्याने त्यांचे असलेले एकंदरीत जी पार्श्वभूमी आणि त्याच्यातून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय देश कधी विसरणार नाही। त्यांच्या जाण्याने चव्हाण कुटुंबियाला तर आम्हाला दुःख झालं, त्याच्यानंतर त्यांचे संबंध आमच्या अनेक वर्षानुवर्षी शंकरराव चव्हाण साहेबांची व्यक्तिशः मी सुद्धा ज्यावेळेस राज्यात मंत्री होतो आणि त्यांना अनेक वेळा भेटण्याचा आणि त्यांच्याबरोबर नेहमी गेल्यानंतर त्यांनी एका कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे माझी विचारपूस, माझ्या कुटुंबाची विचारपूस नेहमी केल्याचं मला स्मरणामध्ये आहे। त्यामुळे त्यांच्या जाण्याने आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे। चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या।